अरे तुकाराम, बघ हा गोंधळ पुन्हा चालू झाला. हो, यांचं रोजच असतं. यांना काही काबाधंदा वगैरे काही नाही. यांना जॉब वगैरे काही राहिलेला नाहीये. अरे तुझं म्हणणं बघ, काय हा गोंधळ, किती आवाज करतायत. काय नाही, हे यांचं रोजच असतात. रोज काय ते वाजवत असतात आणि सारखं सारखं टेप रेकॉर्ड सारखं ठोकत असतात. काय माहिती यांना काय मिळतं ढोल वाजवून. पोरांनो, पटपट ढोल बांधून घ्या, आपल्याला प्रॅक्टिस चालू करायची. ए, कोण आहे तुमचा लीडर? हा बोला ना काका, मीच आहे. अरे काय हा आवाज, किती गोंधळ. तुम्हाला हीच जागा मिळते का हे वादन करायला? इथं लोक इथं शांत निवांत फिरण्यासाठी येतात. लोकांना शांतता पाहिजे आणि रोजच तुमचा इथं गोंधळ आवाज चालू आहे. माफ करा काका, आवाज जरी तुम्हाला गोंधळ वाटत असला, तुम्हाला या आवाजाचा त्रास होत असला तुमच्या गाण्याला, पण हा जो आवाज आहे, ही जी प्रॅक्टिस आहे, ह्या प्रॅक्टिसचे आम्ही सगळे वादक गेले 1 वर्षापासून प्रत्येक वर्षी या दिवसाची आम्ही वाट बघत असतो. हा जो ढोलावर पडणारा ठोका आहे, त्याच्यानंतर ताशेची जी तर्री आहे, ती आमच्या कानाला एक वेगळाच आनंद देऊन जाते सर. आणि तो जो आम्ही नाचवताना जो आपला स्वाभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आम्ही नाचवताना बघतो ना, तर आमच्या अंगामध्ये एक वेगळाच रोमांच निर्माण होतो. आणि काका माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतो. ज्या दिवशी तुम्ही या ढोल ताशा वाद्य पथकाकडे एक तुमच्या वेगळ्या दृष्टिकोनाने बघताल ना, त्या दिवशी तुमचे विचार आपोआप बदलतील. काका मला एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा आपल्या पुरातन काळामध्ये ही आपली वारंवार आलेली संस्कृती आहे, ढोल ताशा, हलगी, अजून विविध वाद्य. जुन्या काळामध्ये काही डीजेच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला, त्यावेळेस महाराजांच्या त्या एवढ्या सुवर्णमय क्षणामध्ये तिथं डीजे वाजवला नव्हतं, तिथं आपण ढोल ताशांनी महाराजांचं स्वागत केलं होतं. काका, तो बघता आपला भगवा ध्वज, तो आपला गर्व आहे, तो आपला स्वाभिमान आहे, आणि त्याचा जो भगवा रंग आहे ना, तो आपल्या भारताचा इतिहास आहे. आणि त्याची जी हालचाल बघते ना काका तुम्ही, ते आमचं सामर्थ्य आहे आणि ते आमच्या पक्षाची एक ओळख आहे. धन्यवाद काका. हीच आमची परंपरा, हीच आमची संस्कृती, हाच आमचा इतिहास आणि हेच आमचे सामर्थ्य.